कारण बघा, मनुष्याची सुंदरता जर पाहायची असेल तर हा चेहरा पाहून काही फायदा नाही. सुंदरता ही मनामध्ये असते. फक्त पाहणारा सुद्धा सुंदर असतो तेव्हाच दिसते. आपण सुंदरता एक कशावर आपण एक ठसा मारून ठेवलेला आहे. सुंदर व्यक्ती म्हणजे कोण? फर्स्ट गुण त्याच्यामध्ये आला पाहिजे, पांढरा फट, इंग्रजांसारखा, बरोबर ना? गोरा आहे म्हणजे तो सुंदर आहे, अजिबात नाही. दुसरा गुण आपण पाहतोय काय? नाकी डोळी छान असला म्हणजे तो सुंदर आहे. एखादा व्यक्ती गोरा आहे, नाकी डोळी सुद्धा सुंदर आहे, पण व्यक्तिमत्व काहीही नाही. त्या सुंदरतेला काय करायचे सांग? 2 दिसाची तुझी जवानी पुढे नाही दिसणार रे. 2 दिसाची तुझी जवानी पुढे नाही दिसणार रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार नाही रे. तुझी जवानी पुढे नाही दिसणार. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. दिसायला मनुष्य कितीही सुंदर असू दे, एक वेळकाळ आहे, एक मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेच्या नंतर, एक वय झाल्याच्या नंतर किती जरी सुंदरता असली, विश्व सुंदरी असली तरी तिची सुंदरता ही टिकून राहणार नाही. म्हणून कोण किती सुंदर आहे हे चेहऱ्यावरून ठरवायचं नसतं. ज्याचं मन सुंदर, ज्याचे विचार सुंदर, तो या जगात सुंदर आहे. लक्षात. आणि तोच व्यक्ती भगवंताला सुद्धा आवडत असतो. तुम्ही बघा, जो भेदभाव आहे हा मनुष्या पुढे चालतोय, भगवंता पुढे चालत नाही. आपण कित्येक वेळा हा विषय ऐकला असेल की VIP दर्शन करून लोक निघून चालली, VIP दर्शन करून लोक निघून चालली, आणि जी साधारण लोक आहेत ती तिथंच राहिली. भगवंत सुद्धा आजकाल पैशावाल्याचे झालेले आहेत. सर्वजण बोलतात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवंत कालही भक्तिभाववाल्याच भक्ताचे होते आणि आजही भक्तिभाववाल्याच भक्ताचे आहेत. जरी दर्शनामध्ये फरक असला तरी सुद्धा आशीर्वादामध्ये सुद्धा तसाच फरक भगवंत दाखवतात. जेवढी प्रतीक्षा, जेवढी लांब लाईन लावून तुम्ही दर्शनाला जाता तेवढा जास्त भगवंताचा आशीर्वाद सुद्धा आपल्या एका भक्ताला मिळत असतो. लक्षात घ्या. जे लवकरात लवकर दर्शन करून निघून जातात त्यांना फळ सुद्धा लवकरात लवकर थोडक्यामध्ये थोडंसं मिळून जातं, पण जेवढी प्रतीक्षा आहे तेवढंच फळ सुद्धा आपल्याला मिळतं. फक्त विषय काय की आपण सुखाची सुद्धा व्याख्या बदलून टाकली. आजकाल आपल्याला काय वाटतंय, VIP लोक येतात आणि त्यांनाच भगवंत जास्त पैसा सुद्धा देतात. ते भगवंताला देतात म्हणून भगवंत त्यांना देतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, पैसा आहे, धन दौलत संपत्ती आहे म्हणून तो सुखी आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे बरं का. अहो, बंगल्यांमध्ये रडताना लोकांना बघितले आणि फुटपाथवर भिकारी आहे पण रोज हसताना मी त्यांना बघितलेले. कारण एकच, तुका म्हणे तया सुखा काय उने राहे समाधान चित्ताची. सुख कुठे तर म्हणतात ज्याच्या मनामध्ये समाधान आहे त्याच्या जीवनामध्ये सुख आहे. दुसरं कुणाच्याही जीवनामध्ये सुख नाही. म्हणून आहे त्यामध्ये समाधान मनुष्यानं मानायला सुद्धा पाहिजे. ते म्हणतात ना, पूरे की चाह में इंसान अपनी जिंदगी बर्बाद कर लेता है, के पूरे की चाह में, के पूर्णिमा के चांद के इंतजार में इंसान अपनी पूरी जिंदगी बर्बाद कर देता है, क्योंकि वो भूल जाता है कि आधा चांद भी बहुत खूबसूरत होता है.
15 दिवस वाट पाहतोय, पूर्ण चंद्र निघेल तेव्हा आपण पाहू आणि तेव्हा आनंद घेऊ. पण कधी अर्धा चंद्र बघितलाय का? पूर्ण चंद्रापेक्षा अर्धा चंद्र सुद्धा सुंदरच वाटतोय. आणि म्हणून आहे त्याच्यामध्ये समाधान मानत 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 पुढचं पाऊल आपण टाकायला पाहिजे. आता समाधान माना म्हणजे आहे त्याच्यामध्ये समाधान माना म्हणजे मी इथं बसू नये, आता मला कशाचीच गरज नाही, मग आता चुपचाप बसून राहायचं असं आहे का? नाही. समाधानाचा अर्थ काय लक्षात घ्या. माझ्याकडं जे आहे नेहमी लक्षामध्ये ठेवायचे, डोक्यामध्ये एक विचार ठेवा की माझ्याकडं जे आहे ते कित्येक लोकांचं स्वप्न आहे, म्हणून जे माझ्याकडं आहे त्याच्यात मी आनंद घेईन आणि जे मला पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करीन. आज आपल्याला 10,000 रुपये महिना आहे ना, आपण 20 साठी प्रयत्न करा. 20 नाही, 1 लाख रुपये महिना पडला पाहिजे अशा प्रकारे प्रयत्न करा. परंतु आधी आहे त्या 10,000चा तरी आनंद आपल्याला घ्यावा लागेल ना. मनुष्याचं कसं झालंय, सारखा पैसा कमवायच्या मागे लागलाय, पण पैसा कमावण्यामध्ये एवढं आपण आपलं वय वाया घालतोय की पैसा खर्च करायला आपलं वय उरतच नाही. पैसा काय करावं त्या पैशाचं बोला. म्हणून जे कमावतोय ते स्वतःसाठी, धर्मासाठी, समाजासाठी खर्च सुद्धा करता आला पाहिजे, तरच त्या पैशाला महत्व आहे. नाही तर काहीतरी महत्व आहे का? अजिबात नाही. म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत मनामध्ये समाधान नाही तोपर्यंत सुख मिळू शकत नाही. आणि जसं कुब्जाला भगवान म्हणाले, हे सुंदरी, कुब्जाला लागलं, कारण तिला वाटलं मी सुंदर नाहीये, पण भगवंताच्या मनामध्ये सुंदरता ही आत्मिक सुंदरता पाहिली जाते, बाहेरच्या रूपाची नाही. आणि कुब्जा म्हणू लागली, मी सुंदर नाही तरी सुद्धा मला सुंदर म्हणून माझी चेष्टा करण्याचं कार्य का करत आहात? आणि एवढ्या प्रकारे रडू लागली. तेव्हा तिच्या हातामध्ये एक चंदनाची बाटली होती आणि चंदनाचं समोर पाहून त्यांनी सांगितले, हे चंदन कुणाला देत आहे? आम्हाला ते सुंदर सुगंध येत आहे. तेव्हा त्यांनी सांगितले, हे तुमचं नाही, हे आमच्या राजाचं आहे, कंसासाठी. तर त्यांनी सांगितले, पुढचा मीच आहे, मला देऊ शकतं. आणि त्यांनी ते चंदन सुद्धा त्यांच्याकडून घेतले. आणि चंदन घेतल्याच्या नंतर कुब्जाचा हात पकडला आणि एकदम सरळ केल्याच्या नंतर त्या कुरूप असलेल्या कुब्जेचं रूप हे अगदी सुंदर स्त्री सारखं कायापलट तिची झाली. बोला गोपाल.